आम्ही ऐकलंय की तुम्ही आता प्रो लीग पण चालू करताय. म्हणजे जसं आम्ही बघितलेलं की कबड्डीची प्रो लीग आहे, तसं कुस्ती नंतर ह्याची देखील आता प्रो लीग होणार आहे. म्हणजे तेव्हा तर मला असं वाटतं की देशभरातून येतील याच्यामध्ये बैल. हा खरखर माझा प्रयत्न आहे. मी तो प्रयत्न त्या दिवशी मैदाना दिवशी मी माझ्या भाषणामध्ये मी विनंती केली की शिवसेना पक्षातर्फे आपण जर ही खरखर बैलगाडीची प्रो लीग जर चालू केली तर हा शेतकऱ्यांमध्ये खरखर आणखीन ह्यांचं अर्थचक्र फिरणार, आणखीन गोसंवर्धन वाढणार, गाय बैल सांभाळायचं प्रमाण अजून वाढणार. म्हणजे जसं 50-60 वर्षापूर्वीची परिस्थिती होती ग्रामीण भागामध्ये, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर गाय बैल बांधलेले दिसायचे प्रत्येकाच्या, म्हणजे अगदी घरात माणूस दिसणार नाही पण गाय बैल दिसणार, अशी एक परिस्थिती जुन्या काळामध्ये होती. ती परिस्थिती परत निर्माण होईल जर प्रो लीग आणि ह्या जर चालू झालं. ज्या पद्धतीनं खो खो असेल, कबड्डी आहे, कुस्तीमधली प्रो लीग आहे, IPL होते क्रिकेटमध्ये, तशा पद्धतीनं काही दिवसांनी आम्हाला IPL पण बघायला मिळणार की काय? त्या पद्धतीनं आपण बैलगाडीची प्रो लीग आता आम्ही त्याला आता काम सुरू केलेलं आहे आणि ते लवकरच करणार आम्ही. कारण परत ह्यामध्ये शेतकऱ्यांचाच फायदा होणार, गोसंवर्धन वाढणार, हे चक्र आहे सगळं हे. कारण आपण बघितलं की UP असून दे, गुजरात असून दे, महाराष्ट्र असून दे, ह्यात किमान 3 राज्यांमध्ये गोसंवर्धन मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. मग या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रो लीग ज्या आहेत त्याच्या भरपूर एंट्रीज येतील. म्हणजे ह्या किमान 3 राज्यातून, म्हणजे बाकी देशभरातून, कारण मला वाटतं पंजाबला वगैरे सुद्धा. माझं तर प्रयत्न असा आहे, मी उदय सामंत साहेबांच्या जवळ हे मांडलेली आहे, आपण म्हणजे राज्यस्तरावर न करता हे राष्ट्रीय लेवलला करू, की ज्याच्यात 2 मॅच महाराष्ट्रात होतील, 2 मॅच गुजरातमध्ये होतील, 2 मॅच राजस्थानमध्ये होतील, पंजाब, UP आणि फायनल दिल्लीमध्ये घेऊ आपण. हे खरंखर हा भारतभर आणि प्रत्येक, आज आपला महाराष्ट्रच असं नाही, पंजाबचा शेतकरी असेल, UPचा शेतकरी असेल किंवा गुजरात राजस्थान शेतकरी म्हटले की बैलजोडी ही आलीच. आणि येणाऱ्या काळामध्ये खरंखर हे जे अनेक हजारो करोड रुपये आपण खर्च करतात अनेक राज्य गोवंश संवर्धनावर, हे खरंखर ट्रेड चालू झाला तर तो खर्च करायची वेळ पडणार नाही, कारण शेतकरी आपोआप हे सांभाळायला चालू करेल म्हणाला. बरोबर. सरकारकडून जे इंटेन्सिव्ह दिले जातात मेक मदत म्हणून शेतकऱ्याला, तर एका वेगळ्याच, आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याचं अर्थकारण सुधारेल. म्हणजे केवळ महाराष्ट्रातलंच नाही तर इतर राज्यातल्या देखील अशा पद्धतीनं जर सामने व्हायला लागले तर. तमिळनाडूमध्ये जलीगुट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. हो ना. मग शेवटी बैल, त्यावेळी काही संघटनांनी याच्यावर आक्षेप घेतलेला, तेव्हा सगळेजण एकत्र आले, पण शेवटी काय जरी झालं तर तो बैलाचाच खेळ आहे. हो, बैल परत शेतकऱ्याचाच विषय आला. म्हणजे असे नवीन एक पॅरलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते शेतकऱ्यांच्यामध्ये. हे आम्ही आता दाखवून दिलेलंच आहे, पण ह्या माध्यमातून पूर्ण देशाला दाखवून देऊ शकतो आम्ही की एक नवीन पॅरलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते. जसं आज शेतकरी दुष्काळ आला ते शेतकरीच मरणार, पूर आला तरी शेतकऱ्यांची जनावरं मरणार, शेतकऱ्यांचं नुकसान होणार, कर्ज झालं, दर नाही मिळाला, म्हणजे प्रत्येक वेळी शेतकरी भरडला जातो आहे. पण ह्या स्पर्धांमुळं किंवा ह्या आपण जो IPL असेल किंवा ह्या स्पर्धा असेल, ही एक पॅरलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते शेतकऱ्यांमध्ये. नक्कीच. आणि मुळात आपल्याकडे जो बैल आहे त्याचं संवर्धन देखील, म्हणजे तो केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता की, आणि बरं शेतीला पण सीझन असतो, म्हणजे त्यामुळे शेतकऱ्याला काय होतं की रेस्ट ऑफ द दिवस त्याला कसं सांभाळायचं, तर तो स्वतःचं उत्पन्न स्वतःच काढतोय की. अगदी बरोबर आहे. आणि शेतकऱ्याला इतक्या लाखोंची करोडोची उलाढाल शेतकरी करायला लागल्यावर आता अलीकडे काय झालंय, त्याचं तो सीझनमध्ये सुद्धा ट्रॅक्टर असेल किंवा अनेक असे अवजारे काम करायला लागले, त्यामुळे ते सांभाळण्याचं पण प्रमाण कमी आलं. कारण सगळीच कामाचं बैल जर एका दिवसात अख्ख्या पूर्ण 1 एकर नांगरत असेल तर ते 10 मिनिटात काम ट्रॅक्टर करतोय. त्यामुळं सगळ्यांनी अवजारं प्रत्येकाकडे आहेत, पण ह्या बैलगाडी शर्यतशी जर दिवस आले ह्याला तर खरंखर हे परत चालू होईल की त्याचं तो उत्पन्न काढू शकतो आणि फायदा देऊ शकतो शेतकऱ्यांना. बरं, मला एक विचारायचं होतं की कुस्तीला तुम्ही एका वेगळ्या लेवलला घेऊन गेलात, त्यानंतर बैलगाड्या शर्यत म्हणजे कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं की अशा पद्धतीनं फॉर्च्युनर आणि आता तर BMW देखील बैल हे घेणार आहेत. आणि पण बैलांमध्ये पण किंवा बैल मालकांमध्ये पण अशी भांडणं होत असतील नाही का, की माझी फॉर्च्युनर वगैरे, तर मग ही टॅकल कशी करता? भांडणं म्हणजे ती ज्यावेळी स्पर्धा जाहीर झाली त्यावेळीपासूनच ईर्ष्या चालू झाली सगळ्यांची. मग त्यांचा सराव चालू झाला, त्यांचा डाएट चालू झाला. मग त्या बैलांचा पण डाएट असतो. डाएट म्हणजे एवढा
बदाम, दूध, वा, म्हणजे जे घरातला माणूस खात नाही व्यक्ती तो बैल खात असतो. इतकं पोषक. एक तर पोषक आणि एवढं त्याला सांभाळून त्याला जीव लावून त्या सराव घेतला जातो. म्हणजे अगदी त्यांची ते टार्गेट ठेवूनच आपण एखादं टार्गेट ठेवून जसं काम करत असतो. आता आम्ही महाराष्ट्र केसरी खेळत असताना महाराष्ट्र केसरी व्हायचे म्हणून टार्गेट, तसं इथं फॉर्च्युनर घ्यायचे म्हणून ह्यांचं टार्गेट 2 महिने त्यांच्यावर सराव होणं, त्याचा डाएट असेल किंवा ते जर मगाशी जसा विषय झाला आपला बरोबर कोण पळणार आपल्या, हा, तो एक विषय मोठा. म्हणजे अगदी शेतकरी ह्या नादात एकदम व्यवस्थित सेट होतो अगदी. आणि अशा पद्धतीने जर एक शेतकरी की ज्याला एखादी मिळालेली आहे फॉर्च्युनर आणि आता त्याला BMW हवी आहे, तर मला असं वाटतं तो महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी सर्वोत्तम अशा पद्धतीचे असतील बैल कोणाकडे, तर त्याच्या शोधामध्ये नक्की आता तो ते काल जाहीर झाल्यापासून मला हेच करायचं होतं की आता जोपर्यंत BMWचं मैदान होत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गामधलं हे बैल खरेदी विक्रीचं मार्केट एवढं टाईट असणार आहे, एकदम हाय लेवलला असणार आहे की 10-15 हजाराचं नाही 50,000 ते 5-10 लाख रुपये सांगणार आहे शेतकरी. का तर BMWचं मैदान होणार आहे. कधी होणार आहे अजून ती तारीख नाही, पण होणार आहे. म्हणजे ह्याच गोष्टी मला ज्या करायच्या होत्या की जेवढे बक्षीसं पुढं मोठी दिसतात, आता हे जर आम्ही बुलेटसारखे किंवा लहान एखाद्या गाडीचं मैदान जाहीर केलं झालं असतं तर ह्याची काही चर्चा नाही, पण ते बैल शेतकरी वर्गामध्ये पण चर्चा झाली नसती, किमती पण एवढ्या मिळाल्या नसत्या. खरं तर तुम्ही म्हणालात की शब्द तुम्ही दिलेला आहे आता BMWचा, त्यामुळे BMW तारीख नाही, शब्द दिलेला नाही. मी मागणी केलेली आहे, साहेबांनी घोषणा केलेली आहे काल की होणार पुढचं, त्यात की BMWचं होईल. शिंदे साहेबांचं भाषण चालू होतं, सामंत साहेब बसले होते, BMW तुमच्याच MIDC विभागाकडे म्हणजे उद्योग विभागाकडे येते, त्यामुळे तुम्ही त्याबद्दल विचार करून तोडगा काढा, अशा पद्धतीची एक चर्चा झाली काल. नाही, पण तुम्ही इन्व्हॉल्ड आहात त्यामुळे जिथे चंद्रहार इन्व्हॉल्ड आहे तिथे ते मैदान नक्की होणार याच्याबद्दल काही शंका तरी मनाला वाटत नाही. कारण गेल्या वेळी तुम्ही सांगितलेलं की मी राज्यसभेवर जाईन नाही जाईन, पण फॉर्च्युनरचं मैदान नक्की होईल. मी ते काल हे सांगितलं आणि परवा सांगितलं होतं की ज्यावेळेस थारचं मैदान घेतलं मी महाविकास आघाडीचा सांगली जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार होतो मी ह्या 24च्या, आणि बैलगाडी क्षेत्रात म्हणजे माझंच ग्रुप सगळा बैलगाडी क्षेत्रातले मुलांचंच आहे. आणि थारचं मैदान घेतल्यानंतर मी त्यावेळेस तिथं शब्द दिला होता त्यांना की मला ह्या लोकसभेला सर्वांनी शेतकऱ्यांनी मिळून निवडून द्या, आणि मी हे मैदान निवडणूक झाली की फॉर्च्युनरचं मैदान घेईन, हे असा शब्द मी दिलेला होता. ठीक आहे, माझ्या दुर्दैवानं मी झालो नाही खासदार, पण मी दिलेला शब्द तो मी काल बक्षीस समारंभ झाल्यानंतर मी पाळला आहे हे मी जाहीर केलं.